तुम्हाला आवाज येतोय का? मागचे बसलेले दादा स्वेटर मध्ये, टोपी मध्ये, शाल मध्ये आवाज येतोय ना दादा? बाबा मागे पटेल ताई आवाज राहणार ना? मग जावरीस मग कळत ना, पण थोडं थोडं टाय आता वाजत चाला. तुम्ही तर असं दखरात मनकडे जसं काय तुम्हाला गाव बचत गट ना आता वाटालेली. अरे एवढं लांब अजून कीर्तन ऐकावं लागतं का? थोडस पुढे येऊन बसायला पाहिजे होतं. तुम्हाला असं वाटतं का आता पुढे पडणं का पैसा मागी ध्यानात 1500 रुपये, ध्यानात 1500 रुपये. अरे काय हेड्या हो, एवढं सुंदर नियोजन आहे. अरे जिथं मनोज वाजायला आहे, जिथं रामपाल आणि अमरसिंग गायनाला आहेत. हो मला नाही वाटत बाबा तुमच्या तोडीला या परिसरात कोणी हार्मोनियम वाजणारा असेल. मी लई कीर्तनं केली आहेत परिसरात, लई जबरदस्त, म्हणजे लाजवाब. ईश्वरानं तुमच्यावरती ही गतजन्माची पुण्याई केलेली आहे हो, की तुमच्या पदरी एवढं सुंदर हार्मोनियमवर बोटं फिरणं म्हणजे ही एक सरस्वतीची देणच आहे महाराज हो. मला असं वाटतं तुम्हाला जर आवाज येत असेल ना चांगला, तर थोड्या थोड्या टाळ्या वाजण्याचा प्रयत्न करा हो. नाही तर तुम्ही एवढंच म्हणाल इथला थंडी मग तू खाले बटी दाख बोलाल काय लाग हो. तुमनं बी म्हणणं खरंय. पण आता गंमत कशी आहे तुम्हाला सांगू का? जोपर्यंत कीर्तनात टाळी वाजत नाही ना माणूस, तोपर्यंत अंतकरणातला पांडुरंग आनंदानं डुलत नाही. आणि अंतकरणातल्या पांडुरंगाला जर डुलवायचं असेल, अंतकरणातल्या पांडुरंगाला जर हलवायचं असेल, आणि अंतकरणातल्या पांडुरंगाला जर अंतकरणापासून खुश करायचं असेल, तर त्याच्यासाठी कलियुगातलं ही एवढंच एक साधन आहे, टाळी वाजणं. कारण कीर्तनातली टाळी माणसाचं पाप जाडते. काय करते? कीर्तनातली टाळी माणसाचं पाप जाडून टाकते. पातकाची होडी होय, पातकाची होडी होय, पातकाची होडी धनाची टाळी होय, पातकाची होडी होय, पातकाची होय, पातकाची हो. योगेशनं खातं खोललं बापू. कीर्तनात टाळी होय, पातकांची होडी. कीर्तनातली टाळी माणसाचं पाप जाडते. टाळीचे प्रकार दोन आहेत. तमाशातली टाळी वाजली का काम उत्पन्न होतो, आणि कीर्तनातली टाळी वाजली का पाप जुळून जातं. मग ते पाप जाणण्यासाठी ज्या बालिकेचा आज बारशाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे महाराज, निमित्त बालिकेचं आहे, पण तुमचं आणि पाप जाणण्यासाठी हा राजस्व यज्ञ आहे. आणि या राजस्व यज्ञात जर तुम्ही टाळी वाजण्याचा प्रयत्न कमी केला तर आजूबाजूला देखील कोण वाजी राहणं नाही, वाजी राहणं एकच दुकामा मुका गट्टा खाणं. पण टाळी वाजवायला लावायचं, कंटाळा करायचा नाही. आणि आता जर कोणी टाळी वाजण्याचा एवढ्या थंडीत कंटाळा केला तर त्याला डायबिटीस होईल, त्याला शुगर होईल, त्याला बीपी होईल. भाकर दे की का भूक लागाव नाही, भाकरला पाडी नाही का असा डकडक करी, अर्धी रातली उठी करावालाच पण भाकर मागत जाई, सर्व वाजता जेवाय गे का तो त्याला भूक लागेल राहत जाऊ, असा येडाच आया धंदा गुजराती. त्याच्यासाठी टाळी वाजणं गरजेचं आहे हो. मेरे केसरी केला हो, मेरे केसरी के लाल मेरा छोटा साया, केसरी के लाल मेरा छोटा साएगा, मेरे केसरी के लाल मेरा छोटा साया, मेरे केसरी के लाल मेरा छोटा साएगा, मेरे राम जी से कह दे हो मेरे
आज सत्य हे जाणवला माझ्या मौनगिरी बाबाने मला माणूस बनवलं माझ्या शांतिगिरी बाबाने मला माणूस बनवलं मला साऱ्यांनी नवलं आज सत्य जाणवलं मला साऱ्यांनी नवलं आज सत्य जाणवलं माझ्या मौनगिरी बाबाने मला माणूस बनवलं माझ्या शांतगिरी बाबाने मला माणूस बनवलं मला साऱ्यांनी नवलं मला साऱ्यांनी नवलं आज सत्य हे जाणवलं मला साऱ्यांनी नवलं आज सत्य हे जाणवलं माझ्या मोठ्या बाबाने मला माणूस बनवलं माझ्या नटुसिंग बाबाने मला माणूस बनवलं मला साऱ्यांनी नवलं आज सत्य जाणवलं मला साऱ्यांनी नवलं आज सत्य जाणवलं हो माझ्या मोठ्या बाबाने मला माणूस बनवलं माझ्या नटुसिंग बाबाने मला माणूस मला साऱ्यांनी नवलं आज सत्य हे जाणवलं माझ्या नर्मदा मैयाने मला माणूस बनवला ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तवेळी भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना न्यायनीतीचा धर्म बुडत चालत असताना मानवी देहाला साठोबाची आशा बाळगत असताना काय सोडावं काय धरावं काय ठेवावं काय निघून जावं काय आपल्याजवळ पारखावं इथंभूत असा गोड चिंतनी अभंग आहे कशावर लक्ष द्यावं आणि कशावर लक्ष देऊ नये काय जोडावं आणि काय सोडावं म्हणून पासपोर्ट साईंचं गोरान गोमटे असा नरदेह प्राप्त झालेला आणि वैचारिक पात्रतेने ज्याला बुद्धीचं कौशल्य वापरता येतं अशा मानवी देहातल्या मानवी बुद्धीतल्या मानवी वैचारिक पात्रतेला जगद्गुरु तुकोबाराय अतिशय सुंदर असं प्रतिपाद्य विषय म्हणतात की ऐशी जोडी करा ऐशी जोडी करा म्हणजे कैशी जोडी करा काय जोडी करा कशासाठी जोडी करा इतका गोड चिंतने अभंग तुकोबाराय सांगतात ऐशी जोडी करा ऐशी म्हणजे कैशी रात्रंदिवस राम राम न बसता कंठात तुमच्या जो राम बसला ना त्याला स्मरून चांगलं कर्म करा त्याला ऐशी जोडी म्हणतात ऐशी जोडी करा म्हणजे चांगला विचार करा ऐशी जोडी करा म्हणजे तुम्ही नीतीने कर्म करा ऐशी जोडी करा म्हणजे तुमच्या हातून वाईट कोणतीच गोष्ट नाही झाली का मग ती भक्तीच्याच रूपाने तत्व तयार होतं त्याला तुकोबाराय म्हणतात ऐशी जोडी करा पण तुकोबा ऐशी जोडी करा ऐशी जोडी करा आणि मग रामकंठी धरा राम कंठातच का कारण कंठात धरणं वेगळं मनात धरणं वेगळं डोळ्यात ठेवणं वेगळं डोक्यात ठेवणं वेगळं असतं नजरेसमोर कोणी आला लबाड जरी आला तरी त्याला बरं म्हणावं लागतं तोंडासमोर जर कोणी एकदम बेरटून आपला डोळ्यांत का त्याने 3-4 संबंध मोठा केलेत पण त्यान परिस्थिती चांगली होती त्याला चांगलंच म्हणणं पडत कोण त्यान वर्ष अंग भरली कधी काढी एखादी माय माऊली एकदम पटाईत असेल बोलायला पण तिला गरे पोडाना एकदम भारी पॉइंट होई तिने आपला गरमा काही खेळ म्हणा लोक म्हणजे मी गोड बोलणं मग काही गोष्टी डोळ्यासमोर असतात पण त्या नेहमी साठवायच्या नसतात इथंभूत माणसाला बुद्धी दिली बुद्धीचेही प्रकार 2 आहेत बुद्ध्या 2 दिल्या आहेत हो एक मागचा दिमाग दिला आणि एक पुढचा दिमाग दिला 2 का दिले कशासाठी दिले की तू सरळ चालायला पाहिजे बा एखाद्यावर वज पडणं तर दुसरा लाईन बंद नको पडायला पाहिजे बा पण माणसाची निर्बुद्धी अशी झाली की त्याला देव आवडत नाही त्याला देव देश धर्म आवडत नाही काही माणसं जगतात पण आपण माणूस आहोत याचीच त्यांना विसर पडली म्हणून काही वेळा ज्ञानोबरायांनी सांगितलं होतं की उपजोनी करंटा हो नेने अद्वित वाटा आणि राम कृष्ण पेटा ज्याला राम आणि कृष्णच कळाला नाही त्याला कोणती गोष्ट कळणार नाही जन्माला आला रेडा आणि पाणी भरून भरून आपण वैचारिक पद्धतीने मानवी जीवन जगत असताना सर्वांना भूलता पाद्या पण चित्रगुप्त आपला ज्या दिवस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कर्मलेखा जोडेल तिथं फक्त सत्य कर्माचीच जोडला हुजरे आणि मुजरे असतात म्हणून ऐशी जोडी करा रामकंठी धरा
कंठात राम पकडू, पण याचा फायदा काय? जेने चुके फेरा गरबा. किती फजिती करशील, कितीदा जन्माला येशील. अरे हे रडगाडकं काय चांगलं आहे का? जे आईच्या गर्भातनं आलो त्याला दुःख विचार किती येतं. महाराज आपण साधी माणसं आहेत. आपली माय फुनकं बनवायची, या खालून दाथारा वरून दाथारा, एवढ्या दाथाऱ्यांमध्ये जे फुनकं तयार होतं त्याला माहिती. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. साखरेची गोडी मुंगी जाणे कैशी, मुंगी व्हावं लागेल ना. मग कितीदा या गर्भवासाचं दुःख. पण तुकोबा तुमचं सांगणं गोड आहे, तुमचं बोलणं गोड आहे. तुम्ही सांगतात तेव्हा असं वाटतं तुकोबा आताच भंडाऱ्यावर बसावं, आताच पारायण करावं, आताच गड्यात माळा घालावी. पण तुकोबा हा जरी निरोप जरी आयला घरी गेलो आम्ही की आम्ही आता संसारात नाही बुवा. घरात गेलो सर्वांना सांगितलं की मी आता संसार सोडला, पायऱ्या उतरत नाही तर लगून ती बाईने खकारे बी दिणार तरी माणूस विचारत किराणा सर जायले का. हो म्हणजे संसारातला मोह सुटता सुटत नाही. पण तुकोबा तुम्हाला कस काय शक्य झालं? तुकोबारांनी एकच उत्तर दिलं, अरे जे जे तुम्हाला आवडतं ते ते आम्ही पाणी सोडलं, जे जे तुम्हाला ग्रहण करता आलं त्याच्यावरती आम्ही तुळशीपत्र ठेवलं. आणि संसार सारख्या कुरुक्षेत्रावर तुळशीपत्र ठेवणं सोपं नाही. तुकोबाराय सांगतात आम्ही छातीला हात लावून आणि डोक्यात परमेश्वर ठेवून या संसारावरती तुळशीपत्र ठेवलं, त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याच अटींनी त्रास दिला नाही. पण तुकोबा आम्हाला त्रास होतो ना. अरे तुम्हाला ज्या ज्या अटी नकोशा आहेत तुम्ही त्या ग्रहण केल्या, पण कोणत्या? नाशिवंत अटी, प्रिया, पुत्र, धन. इथं संसाराचं खरं सूत्र आहे. पहिली जाट शरीर दिली, शरीराने नाती निर्माण केली, नात्यांनी निर्मिती तयार केली, निर्मितीनं धनावर लक्ष दिलं. पण इथं जर सूत्र चुकलं महाराज. जर शरीर सुदृढ असेल तर नाती चांगली असतात, नाती चांगली असली का निर्मिती चांगली होती, निर्मिती उसकली का धनाला कोप लागतो. पण जर शरीर चांगलं असलं तर नाती चांगली असतात, नाती चांगली तर निर्मिती चांगली असते, निर्मिती चांगली तर धन चांगलं. मग याचाच उतार वय बीज ज्याचा शीन त्याची फळ. पण महाराज हे कधी कळतं, हे कधी उमजतं? अरे ज्याच्या हातामध्ये नवतर्ण पण असतं तेव्हा त्याला देव आवडत नाही. ज्याच्या डोक्यामध्ये देव भजायची आवड असते त्याला देव तारुण्यात बापू भेटत नाही. अशी अनेक माणसं आहेत 35च्या वयापर्यंत काही काही बहादर पोया ते पोयाच नारळ फोडायला जायला राहतस. असा गणच बहादर आहेत पोया ते पोयाच नारळ फोडायला जायला राहतस. पण आता कुठं तरी बरं आहे त्या टीव्ही मातल्या बाबाने बट्या बाया डोया उघडीस जागे करती ना, त्या बाईसनी गरमातला माणसे जागे करा तो त्या माणच्या मादीवर पाणी टाकत फिरायणार. हो गणच माणसात सकाळी असं लोटाली जात असते. प्रश्न पडत नेमका लोटाली सण जाई कुठे राहणार. दोनदा प्रश्न पडतो केव्हा लोटाली सण जाई कुठे राहणार. पण जो तो लोटा मंदिर दिख का सरळ दर असतो समजा जाऊ महादेवर जाई राहणार. हो ऐका ना, ज्या वेळेस संसारात देव शोधण्यासाठी तारुण्य दिलं तेव्हा आपण शोधत नाही. मग पश्चातापाच्या लहरी उतार वयात येतात. मंदिरात गेल्यानंतर देवाकडे पाहिल्यानंतर फक्त त्याचं सगुण रूप निर्जीव रूप पाहिलं का अंतकरणातला पाजर फुटतो, डोळ्यातनं पाना फुटतो. मग त्यावेळेस आपल्याला असं वाटतं देवा तारुण्यात मी कधी तुझ्याकडे आलो नाही, तुझं रूप पाहिलं नाही, तुझं गुण पाहिलं नाही, संसाराच्या मोहात मध्ये असं अटकलो की मी तुझा कडस पाहिला नाही ना पायरी पाहिली नाही. तर देवा तू देवात मंदिरात कसा बसलाय हे पाहिलं नाही. पण सांग ना देवा आता अशी गत आली आहे मी संसारही करू शकत नाही आणि परमार्थही करू शकत नाही, तुझ्यापर्यंत येऊही शकत नाही. माझी स्थिती अशी झाली देवा की तुला जर सांगायला वेळ असेल, ऐकायला वेळ असेल तर मी एवढंच सांगेल देवा माझी संसारातली स्थिती अशी करून टाकली. तू सांगा मी काय करू, सांगा मी काय
अशी अवस्था झाली का संसारात आपले अश्रू कुणाजवळही काढू नका. संसारातली लोक मतलबी महाराज, आपल्या अश्रूची किंमत त्यांना राहत नाही. मग या अश्रूंची किंमत कोणाला कळेल? एखादा महात्मा भेटवा, एखादा सद्गुरू भेटवा, एखादा अनुभवी भेटवा. तो आपल्याला उतार वयात सुद्धा परमार्थ जोडण्याची ताकद देईल. तो एकच सांगेल की संसार रूपी समुद्रात ही नौका थडीला लावायची असेल तर नाव धड करा सहस्र नामाची, जे भवसिंधूशी थडी पावे. सांगा ना ते कोणतं नाव आहे जे यमाला घाबरवतं, काळाला घाबरवतं? सांगा ना तुकोबा. तुकोबारा एकच सांगतात, जे यम घाबरतो काळ घाबरतो, काळाचा बाप घाबरतो. तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी राम बानी. असं कोणतं राम नाव आहे ते? कोणतं नाव राम आहे? तर तुकोबाराय सांगतात, अरे कैलासाच्या पर्वतावरती बसून जगाचा मालक त्या नावाचा जप करतो. कोणत्या नावाचा जप करतो? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव. अहो, कैलासावरच्या पर्वतावरती बसलेला जगाचा मालक ज्या नावाचा जप करतो ते नाव तुकोबाराय सांगतात की ते नाव यमाला घाबरवतं, काळाला घाबरवतं. तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी राम बानी. ज्याने राम नावाचा भाता भरला की त्याला आपोआप घटिका सापडेल. ऐशी जोडी करा राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवात. पण महाराज, हे कळण्यासाठी उमजण्यासाठी काय करावं? राम नावाची घटिका कुठूनही ऐकली का भजायला चालत नाही. ती सद्गुरूच्या मुखातनं निघायला पाहिजे, आपल्या अंतकरणात गुंगायला पाहिजे आणि आपला देहाचं एक तत्व झालं पाहिजे की साधूच्या मुखातनं निघालेल्या राम नावाची घटिका घेताना डोक्यात सूत्र पाहिजे, पारियाचा रवा घेता भूमीवरी. अशा तत्वानं जर ते राम नाव घेतलं तर आपण एवढंच म्हणावं, मस्तक हे पाय मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या. सालाबादाप्रमाणे चालत नसलेला हा एकदिवसीय महोत्सव, हा काही सालाबादाप्रमाणे चालणारा महोत्सव नाहीये. या महोत्सवाला एकच सूत्र आहे, सुखाच्या व्यवहारी सुखलाभ झाला आणि आनंद कोंदला मागे पुढे. या जगताप परिवारातला हा सुख सोहळा आहे, या जगताप परिवारातला हा आनंदाचा दिवस आहे. बरेचदा असं पाहिलं महाराज की मुलगा झाला की लोकांच्या चेहऱ्यावर वेगळी ते तरंग असते, पण या परिवारात एक वेगळी तरंग दिसली की मुलगी झाल्यानंतर कीर्तन ठेवतायत बा. हो, म्हणजे अलीकडच्या प्रवाहाला वेगळं पण देणं म्हणजे हा आदर्शाचा पैलू आहे. हा एवढा सोपं नाही.
हो, ज्या बाईला पोरगी झाली ना तिला सुद्धा जर माहित पडलं ना पोरगी झाली ना तर क्षणभर चेहरा उतरतो, क्षणभर चेहरा उतरतो. पण तुम्हाला सांगू का, त्याच पोरीनं जर एखाद्या वेळेस उंच भरारी घेतली ना तर तीच आई ज्या वेळेस चेहरा उतरत होती, मुलीची काळांतरानंतर प्रगती झाली ना तर तीच आई भरलोकात सांगते लेकरू माझं आहे बरं, लेकरू माझं आहे बरं. हा संसाराचा सुख सोडा आहे. एक काळ दुःख वाटतं तर एक काळ सुख वाटतं, म्हणून तर याला संसार म्हणतात महाराज. हो, या जगताप परिवारातला सुख सोहळा आनंदाच्या लहरी, हो, ज्या निमित्तानं कार्यक्रम आयोजन प्रयोजन हे सर्वांना जरी माहीत असलं तरी या गावातले प्रतिष्ठित गोड व्यक्तिमत्व ज्यांना नात झालेली आहे. आता तसं पाहायला गेलं तर नातू आणि नात घरात झालं का ज्यांना लेकरू बाळ होतं ना त्यांच्यापेक्षा आजीबाबांना जास्त आनंद होतो, कारण तो त्यांच्या जीवनातला सोनेरी पर्व काळ असतो. मग बाबा आणि आजी कोणत्या वयात आहे ते काही वित नाही, फक्त एकदा कानी पडलं मी बाबा झालो बा, मग तर सर्व्या मुक्त्या नको, स्वर्ग नको, गोलोक नको, अमरलोक नको, कोणताच नाही. ही संसारातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे, मी बाबा झालो. काय मी बाबा झालो बा, हा आनंदाचा क्षण ज्यांच्या कानी पडला आणि बऱ्याच दुःखांवरती मात करून आज सुखरूप देवाने त्यांची तब्येत सांभाळलेली. महाराज आदरणीय परमपूजनीय कोमल सिंग सुजान सिंग गिरासे यांना नात झाल्यानिमित्ताने आजची कीर्तनाची सेवा आहेच, पण ज्यांना पुतणी झाली आहे आदरणीय करण सिंग दादांचे मोठे बंधू दिनेश दादा गिरासे, आणि ज्यांना मुलगी झाली आहे करण सिंग गिरासे. आता हे दोघंही बंधूंचं जर म्हटलं ना तर मला तरी असं वाटतं की त्या करण दादाकडे पाहिलं ना तर काडी मुडीचा पिंजरा आहे, एकदम बारीक माणूस आहे. पण जेव्हा अंकलेश्वरमध्ये तो भाऊ सप्ताहाचं नियोजन करतो ना मनसारखा दाणगाला असली घाबरायचीस, म्हणजे दिसायला मूर्ती बारीक आहे पण त्याचं वातावरण म्हणजे काय असतं, आपलं गाव सोडल्यानंतर कुठंतरी वातावरण तयार करणं महाराज हे हिमतीचं काम असतं. हो, ही एक धम्मक असते आणि धम्मक सहजने तयार होत. जिथं आई वडिलांचा आशीर्वाद आहे, जिथं काका चुलत्यांचा आशीर्वाद आहे, जिथं सर्व कुटुंबाची पाठराखण आहे तिथं माणसाची प्रगती होते. नाही तर चांगल्या प्रगतीशील माणसाला फक्त घरातनं थोडासा मागे खेचणारा एकच जण राहू द्या तरी माणूस प्रगती करू शकत नाही. मी स्वतः अंकलेश्वरला त्यांच्या घरी जाऊन आलो, लई मोठा काम आहे त्यांचं. आदरणीय दिनेश दादा असतील, करण सिंग दादा असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने वारकरी संप्रदायाचं काम गुजरात सारख्या सिटीमध्ये सुद्धा करणं म्हणजे सोपं नाही. लोक 8 नाटे यावाल कीर्तन लेखटाया करतात, 8 नाटे सप्ताना पैसा देवा टाइम त्याचं तोंड असं देखो जसं का डायरेक्ट 7 एक पिढीचं कर्ज काढा नव्हतं बा आपण. हो, पण तिथं राहून एवढं वातावरण तयार करणं सोपं नाही. मी त्या दोघंही बंधूंचे चांगल्या पद्धतीने आभार मानेल. आणि ज्या दिदीचं बारसं आहे, मला वाटतं काय नाव आहे तिचं, हितांशी. आता नवीन पोरांचे नावं वाचताना सुद्धा ना माणूस वागडं तिकडं वर. हितांशीचं मी तरी म्हणतो हे गतजन्माचं पुण्य आहे की या परिवारात जन्माला यावं, कारण काही वेळेस 90 वर्ष न म्हातारा आपण गाडी म्हणजे देऊ का असा नंदील पाटलाय सण पत्ता गिरात बापू 90 वर्ष न म्हातारा असा चष्मा वाटे पत्ता देखतस त्या छक्की टाकरे, पंजी टाकरे, नवली टाकरे, अरे तू उठी जाशील एक रो. हो, पण ऐका ना, काहींनी 90 वर्ष पत्ते खेळले, 90 वर्ष दारू पिले, 90 वर्ष संसारात सत्यानाश केला, पण एक दिवसही त्यांच्या मुखात राम आलं नाही. का आलं नाही? अगा जन्मी जे बुरावे सुखदुःखी फळाचे यावे यादे हा एका. कोणत्याच माणसाचं असं म्हणू नका प्रारब्धाशिवाय आणि संचिताशिवाय देवाचं नाव येत नाही. आपण इथं जन्माला का आलो? पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करणे जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करणे जन्मा येतो प्राणी. नरदेहाये बोनी हानी केली, नरदेहाये बोनी हानी केली, पाप पुण्य करणे जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करणे जन्मा येतो प्राणी.
पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी पापे पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी इथं येणं कोणत्या भरोशावर आहे? पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. नरदेहाला येण्यानंतर हानी करणं म्हणजे काय? हयातभर जगणं पण राम नाव घेणं नाही. नरदेहा येऊनी, अरे पण ज्या हितांशीच्या जन्मालाच राम नाव जोडलं जातंय, जिच्या जन्माच्या वेळेस बारशालाच राम नाव जोडलं जातंय, मी तिच्यासाठी फक्त एवढंच म्हणेल, महाराज धन्य मी मानीन आपुले संचिता, धन्य मी मानीन आपुले संचिता, धन्य मी मानीन आपुले संचित 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 राहिली से प्रीत तुझिया नामे 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 धन्य मी मानीन आपुले संचित 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 राहिले ते प्रीत तुझिया नामे हो राहिले ते प्रीत तुझिया नामे राहिले ते प्रीत तुझिये नामे राहिले ते प्रीत तुझिये नामे धन्य मी मानीन आपुले संचित 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 गाडी एकदा हो टाया बी असे वाजरा, तुम्ही जसं काही 5 रुपये शेकडा मागसून दी द्यावा दी द्यावा. अरे धन्य मी मानीन, त्या बालिकेचं धन्य आहे संचित. काय धन्य आहे संचित? धन्य मी मानीन आपुले, तिचं संचित धन्य. काय संचित? राहिलीच प्रीत तुझे. गत जन्माचं कृष्णाचं नाव घ्या, गत जन्माचं रामाचं नाव घ्या, गत जन्माचं पांडुरंगाचं नाव घ्या. तिने कैक जन्मामध्ये राम भजला असेल म्हणून जन्माला येताना तिचं बारसं होतंय. महाराज धन्य झालो आता ह्याशी संधे नाही, न पडो या वाही काळा हाती. का काळाच्या हाती पडणार नाही? ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ. तिच्या बारशाला जी संतांची संगती झाली आहे त्या संगतीमध्ये आदरणीय परमपूजनीय. काल तर माझ्या कीर्तनाला शानूबाबा असा माणूस बसला होता समोर, हाशीबिनी रडीबिनी काहीच प्रतिक्रिया नाही. मी कीर्तन संपल्यावर विचारलं म्हणतं, बाबा तुम्हाला कीर्तन पसनी पडत नव्हतं का? तुम्हाला हसायला आलं नाही, रडायला नाही? म्हणे बाबा म्हणा विगन जीव असो असो आहे पण डगपुटीमुळे कर्जवी जायला म्हणे आमना. म्हणतो माय डगपुटीमुळे कर्जवी जायला, मग आम्ही रोज खेपा पैसाच नाही वैरण होतो बट तुमले देत. एक लक्षात ठेवा, 2 तास कीर्तन ऐकताना जो माणूस मनमोकळा असतो ना त्याचा चेहरा फ्रेश असतो. जो दिल खुलास असतो ना त्याची उपस्थिती एकदम बहरलेली असते. दिल खुलास माणूस भर गर्दीतनं ओळखला जातो. सदाबहार माणूस कोणत्याही परिस्थितीमध्ये वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो. आणि काहीच ना तोंडे का तुम्ही दिवाळी दिन बी दावान का तेच दिकस
दिवाळी दिन का देखत नाही, दाववाले येईल असं वाटत बा. हो, ऐका ना, ती नैसर्गिक देण आहे. पण अनेक पक्वाजांनंतर काही जरी लकप असेल तर मनोज दादा तुला गोड दिली आहे. त्याचबरोबर आदरणीय परमपूजनीय या परिसरातली राम आणि श्यामची जोडी, हो म्हणजे ते राम लखनच आहे महाराज. अतिशय गोड गायन आहे आणि अनेक लोक गायन करताना पाहिले. इथलं तिथलं जर काही यावं लागणार ना त्याचा जमिनीला पाय लागतात नाही. हो, मी असे अनेक पाहिले तर वासुदेव इथलं तिथलं जर यावं लागणार ना त्याचा उपरणा न्यारा, त्याचा चड्ड्या न्यारा, त्याचा जॉकेट न्यारा, त्याचा बांग न्यारा, त्याचा कानसमा न्यारा, हातमा न्यारा. मी असा लई म्हणजे असे लई पाहिले. पण तुम्हाला सांगू, देवाने सर्वस्व दिल्यानंतर ज्यांच्या हृदयात हे सूत्र आहे ना की नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, ते नम्रतेचं लक्षण या दोघा जणांकडे दिसतं महाराज. हो एकदम म्हणजे अमरसिंग आणि जयपाल सिंग महाराज राहिले का मला तर असं वाटतं ना की म्हणजे काय असतं, कीर्तनकाराला बोलता बोलता सूर हुसकू शकतो, कुठेतरी शब्द मागे पुढे होऊ शकतो, पण त्याची लकब धरून ठेवणं हे गायकांचं म्हणजे महाराजांचं काम असतं. म्हणून मी त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. विनेकरी बाबा तुमचेही आभार, पण थोडीशी भाकर खात जा, कारण विना जडू राहणार. व्याही आहेत का इथले? नाही मग मी काहीच बोलावं नाही. गावातलीच आहेत का? आमगाव मनगाव मध्ये की तरी. ऐका ना, अतिशय चांगलं वाटतं ते. असं करू आता कधी कधी होईल मग ते. पण चला, विनेकरी बाबा ही गोड्यात. हो कसं आहे, थंडी वाकडणे थोडंसं मला जीव गुतना म्हणेन सांग बाबा, नाही तर आमल्या गावना बाहेर निघण्यान पुढे मंदिर पहाडावं असं न कर जा. पण आदरणीय बाबाजी पण आहेत, त्यांचे सुद्धा आभार मानतो. पण कीर्तनकार ज्यांच्यावर प्रेम करतो त्याचं नाव योगेश आहे. हो म्हणजे गोड आहे. मी तरी म्हणेल ना की या परिसरात बापू तुमच्या नंतर त्याच्याकडे ही जबाबदारी शोभेल. आदरणीय आमचे वासुदेव महाराज स्वतः उपस्थित आहे महाराज. पण ऐका ना, म्हणजे गोड आहे, सर्व चांगलं आहे. इथलं तिथलं जर काही उसकणं ना तर जास्त काही बोटे घाल दे ना का, बटे वायरी खाल्ल्या आणि मन घ्या मग उताड द्या. त्यावर बसले आहेत सर्व VIP कोट आहे, आत्या आहेत ना. हो, त्याच्यामुळे आत्यांना काहीच बोलणार आहेत आपण आज आत्याच वनवणं करा ना, काल दिवटी आत्या आपल्या मायाच ना मागे लाग जाते ना गो. हो, त्याच्यामुळे आत्यांचेही आभार की आत्या कार्यक्रमाला आले सर्वजण. जर कोणी सुटलं असेल तर मी एवढंच म्हणेल, तू का म्हणे माझं घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. विशेष उपस्थिती म्हणजे आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे दादा, वेळात वेळ काढून तुम्ही आलात. खरं तर असं असतं, एखाद्या दिवशी यूट्यूब चॅनलवाल्यांना 2-2दा 3-3दा बोलवा, अजिबात भेटत नाही. पण या जगताप परिवाराचं काहीतरी महत्भाग्य की एकादशीच्या पर्वकाळावर यांना सकाळीच फोन केला आणि ते अवेलेबल झाले. नाही तर आज जिकडे नाही तिकडे कार्यक्रम आहेत. बडे बडे कार्यक्रम चालू असताना त्यांची कुठली तरी तारीख कॅन्सल झाली आणि योगायोगाने त्यांनी होकार दिला. म्हणून मी त्यांच्याही चरणी नतमस्तक होताना एवढंच सांगेल की तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा परी माझे दैवा पार नाही. मी अभंग घेतला, ऐशी जोडी करा रामकंठी धरा. गोड अभंग. मला कंठात धरणं वेगळं, मनात धरणं वेगळं. वरपंगाने नागपूर तर शिरपूर गंध लावणं वेगळा. काही लोक राम बसताना दिसतील पण काम वेगळंच करतील. काही लोक काम चांगलं करतात पण राम बसताना दिसत नाही. काही लोक पहिल्यापासून माडकरी आहेत पण चांगला बाजार मग गावडीसनी दलाली करताना विद्या कमी दिसले. पहिल्यापासून माडकरी आहेत. नागपूर तर शिरपूर गण लावतील, आता टिया तर टिया, पुढे टिया मागे टिया, आणि बाजार मासा रुमाल काले हात घालतील. असं वाटत ना वल्ली फोकिले हो बा, आणि पोटऱ्या जोडत जोडत घर पण वाव त्या गाव पण. एक लक्षात ठेवा, भलेच गळ्यात माडा टाकू नका पण वारकरी संप्रदायाला कुठेतरी गालबोट लागेल असं आचरण ठेवू नका. हे तत्व ज्याच्याकडे तो माणूस. हो, बरीच माणसं आहेत. हो, मला तर काल परवा बापू भागण्याला असा एक पोरगा भेटला, 20-22-25 इथला पोरगा होता. मी अशी गाडी लावली तिथं सोडा पिण्यासाठी, गाडीतनं उतरलो, पडत आला आणि 1100 रुपये माझ्या हातात दिले त्याने. म्हणजे असं प्रत्येक गावल्या उभं राहावं बाय. 1100 रुपये दिले त्याने, हातात 1100 रुपये ठेवले बरं का महाराज. पण माझं विचारायचं काय म्हणे त्याला, कार म्हटलं 1100 रुपये दिले तू, डायरेक्ट ओळख नाही पाडक नाही. म्हणे बाबा जाऊ द्या, इतिहास नका विचारा, तुम्ही 1100 रुपये लिहा. हो म्हणतं नाही भाऊ, या लागू पडायला पाहिजे. मला खरं सांग, या काम दिरा ना तू. म्हणे काही नाही बाबा, सकाळी आकडा लागणार म्हणतं यातून तुला लिहिले भाऊ, या मी गरली जासू आमना आकडा लावा लागत. कारण का, हो
जे कमवू ना जे पेरू ना ते कापावं लागणार आहे महाराज एक दिवस. ओ तू जर मला आकडा लावायला पैसा दिलाय ना हो त्या म्हण पण आणतीन का शिधा. हो एक दिवस तर असं झालं माझ्याकडनं, मी ज्याच्याकडे कीर्तन केलं मी तिथंच मायबापांवरनं बोलत होतो की ज्यांनी मायबाप वागत नाही, ज्यांनी मायबापाचे जीव लावा आणि त्यांना असा हाल होतोच बुवा, त्यांना तसा हाल होतोच बुवा. आणि कीर्तन सरेलवर तोच माणूस मला सांगे तुमले की आमना गावना बस द्यासी फिताडी दिली म्हणतं काम म्हणे मी हाय दिवर मायबाप वागत नाही तुम्हाला कोणीतरी कान मा भर म्हणतं तुला पैसा देऊ नको पण कोणावर आय नको लिहू. ऐका ना, चांगल्या माणसाची गोष्ट गावाच्या शिवेवर कळते. ओ जुनी लोक आहेत तुम्ही. संबंध पाहायला गेलो ना आपण, ऐका संबंध पाहायला गेलो ना, ओ बांड्याची गवाही शिवावर लागती महाराज. ओ जर सज्जन माणूस असेल 4 खेड्यांच्या पलीकडे त्याची कीर्ती असते. नाही हो काय माणसे काय तेच ना रुबाब काय तेच ना दरारा. काही माणसं सांगतात नाही जरी म्हणे तेच ना शिवाय एक वाना बिंदास पोरदी टाका, मी पहिला पण त्याचं नाव ऐकेले. याला एकच सूत्र म्हणतात महाराज, तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती माय. सोपं नाही ना महाराज. जन्माला येणं आणि कीर्ती टिकवणं हे सुद्धा आईशी जोडी कराय. ही सुद्धा चांगली जोड आहे, ही सोपी जोड नाही. काही माणसं भलेच माडकरी नसतील पण वागणं चांगलं आहे महाराज. काही लोक भलेच माडकरी नसतील. मी तर सर्वे केलाय बापू आमच्या परिसरात, तुमच्याकडचा नाही सांगतो मी, आमच्याकडे सर्वे केलाय 100% 80% जे माडकरी आहेत ना, 80% जे माडकरी आहेत ना ते मायबाप वागत नाही आहेत. आणि बाकी ना ज्या माडकरी नाही आहेत नाही कथा म्हणजे घर डोरे कोणाला बघायला नको बरोबर म्हणे विठ्ठला बरेच माडकरी मायबापाला वागत नाही, पण ज्यांच्या गड्यात माडा नाहीत, ज्या रोज संध्याकाळी टांगटुंगी राहणार त्या डायरेक्ट सांगतात माडी पुन्हा तरी वाढ मालतून मी तर जेव नाही. याच्यात खरा परमार्थ दडलेला आहे. हो हातात माडा गड्यात माडा असतील आणि 100 महिना मायशी बोलत नाही होत, मग ही काय पापाची जोड आहे ना महाराज. ही काय पापाची जोड करतात. अरे पुण्याची जोड जर करायची असेल ना एकचदा एक आज मुलीचं बारसे म्हणून एकच मुलीचं उदाहरण देतो, जिच्या लग्नाला 1000 बोकड होते आणि एका मैत्रिणीने सहज सांगितलं शबरी हे बोकड आहेत ना हे तुझ्या लग्नाचे आहेत. तिने तात्काळ विचार केला की संसाराची जर सुरुवातच पापाने होत असेल तर कालांतराने लोक घडीवर म्हणतील की हिने बापाचं नाव बुडवलं बुवा, पण ज्या दिवशी उद्धार होईल ना त्या दिवशी कुळाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. हो एकचदा विचार केला, तिचं नाव शबरी आहे. घरातनं पडून गेली, पण कशामुळे मी ज्या पुरुषाशी लगीन करेल नश्वर शरीरच्या माणसाला पती समजायचं, रात्रंदिवस त्याची सेवा करायची, पण हे नाचकं शरीर एक दिवस सोडून जायचंय. पण जर या पापाची जोड चालली तर जगतपिता मला शोधायला येईल. आणि झालं ना महाराज तसं. जगाचा मालक आला होता ना शोधायला, पण सहज आला नाही. कोणतंच लेकरू सहज कोणत्या घरात जन्माला येत नाही. ते ऋणानुबंध जुळलेले असतात. हो ते कुठली तरी नाती जोडलेले असतात. तुम्हाला आतापर्यंत सर्व लोकांना एवढं माहितीये की शबरी ही एका भिल्ल कुटुंबात आली होती बा. शबरी ही भिल्ल कुटुंबात आली, लहानाची मोठी झाली, पण सहज भिल्ल कुटुंबात जन्माला आलीच नाही ती. तिने राम नावाची जोड गत जन्मात केलेली होती. पुनीत रामायणाचं सांगतं की गत जन्मात शबरी माता ब्राह्मणाच्या कन्या होत्या. गत जन्मात ब्राह्मणाच्या कन्या होत्या आणि या ब्राह्मणाच्या कन्या असताना 6 शास्त्रांचा अभ्यास होता त्यांचा. किती शास्त्रांचा? 6. आता ज्याची पोरगी एवढी हुशार आहे, तिची एवढी लकप आहे, 3 बापाचा बकऱ्या चारणार दे की का, असं म्हशी चारणार दे की का. मुलीची जी लेव्हल आहे ती पाहिल ना, मुलीची जी कॅपॅसिटी आहे ती पाहिल ना. हो ज्या वेळेस तिला वर शोधण्यात आला बापू तर दशग्रंथी पती शोधण्यात आला. आता हिचा 6 शास्त्रांचा अभ्यास, पती पाहिला दशग्रंथी, पण संसारातलं एक सूत्र असं उलट बापू, दोन्ही बी आपट हुशार नको. एखादा दणका ठोकणारा पाहिजे, एखादा दणका झेलणारा पाहिजे, एखादा थोपडणारा पाहिजे, एखादा मार खाणारा बी पाहिजे, एखादी बाई डोळ्यात आणणारी पाहिजे तर माणूस खाली मान घालणाराही पाहिजे.
माणूसने डोळ्यात आणत तर बाई खाले मान घालणारी बी पाहिजे आणि दोन्हीसनी काट्या काढत तर गरमा हिरे कुदाशिवाय रावा होत नाही. हिरे कुदते ना मारा दोन्ही जर असं एकदम आफाट राहतील मग कस काय होईल. हो जास्त काही दोघं अति हुशार नको, हे दोघं जीव आफाट हुशार आहे. आता आमचेच काका आणि काकू पुण्याला आहेत. अमरसिंग महाराज इथला आफाट आहेत ते माणसे दोघही काका काकू. माझ्या काकू कॉलेजला शिकवतात. काही पुरी त्यांच्या अमेरिकेत गेल्या, काही पुरी फॉरेनला गेल्या, काही गायिका झाल्या, काही एकदम. आमचे काका त्यांचे विद्यार्थी DSP फौजदार कलेक्टर आणि दोन्ही पोरे एकदम हायफाय कॉलेजमा. पण घर उन्हात दिवा याकाची कमाल्या असा डायरेक्ट पिव्या पट्टा घेतल्या. मी जेमतेम जिल्हा परिषद मग 4 ठिकाणी गुती त्या दुनियाना आफाट हुशार माणसे. त्या मला विचारायचे आले का जशी दिवाळी उनी कमनी भाकर कमी जाईल. दिवाळी उनी कमी असा पिव्या पडतो मालगरवाला गण सांगत भाकर कास का नाही. त्या काका काकू दिसणार का डायरेक्ट असा पट्टा कपराटी लावू जायत माली. काय वयन काय नाही त्या आसरा बिन मोसोबा दिसणार कसा म्हणा जीवच घाबरी. डायरेक्ट त्या इतकी सुंदर मराठी बोलायची बाया दादा. तिथली मराठी म्हणा बाप जमाना मला आज बी येत नाही. त्या काकू मला विचारायच्या आले का रे तू जेवलास का. ते काकू मला विचारायचे तू जेवलास का. मी खातलो खातलो. त्या काकू मला विचारायचे का रे आईने काय भाजी केली होती. आंबड दुकानी म्हणे काय रे आंबड दुकानी काय रा. आता एक दिवस माझी वय तेवढी बुद्धी आपण खेड्यातली पोरं आता हे इंग्लिश मिडियमचं वातावरण घुसलं. तर आपल्या काळात काय होतं जिल्हा परिषद खिचडी आपला निम्मे डबाच ना लोणचं पुईच राहे. ओ रात्री खिचडी तर हमी नाही राहे. हो ते तर ठरेल. मी आते बी जर या गावात फिरून ना 2 कोट्या खिचडी जमा करसू. घर जरी एकादशी होईना तरी 2 कोट्या खिचडी सापडी. साबुदाणा इथला तिथला सापडतील. रोज उठी बाया येडा करायला माणसेसले. बाया माणसेसले विचारतीस मी काय भाजी करू. माणसे साधा पण मग सांगतात तुलपटी ते कर मग खिचडी टाक देव. माणूस म्हणजे मला माहिती होतं तुला मनमा काय असं. मग तू हिजारी कामू राहिनी मला घुमाडी कामू राहिनी. संसारात स्त्रियांनी प्रेमाची जोड वापरली म्हणून माणसं सुखी आहेत महाराज. प्रेमाची जोड आहे की बऱ्याच बायांना भाज्या त्या सांगतात बरं कावा बटाटा करू माणूस नाही म्हणत. कारला करू नाही म्हणत. मग मेथील भाजी करू नाही म्हणा. कसं जीवन राहणार म्हणा व्हिडिओ का असं कन करा ना हात पायसा थंडी ना येडा वाकडा करा जराची खिचडी टाक देऊ. माणसाचं डोकरी झालं. कारण पहिले ऑप्शन सुटी झाला राहतात मेथीन भाजी. पहिले ऑप्शन सुटी झालं. त्याच्यामुळे लई खतरनाक महाराज. त्या दोघाता ते लहान वय आमचं वय तेवढी बुद्धी जिल्हा त्या असाच म्हणा असा गुंड्या मोकड्या आहेत म्हणा नाक असं चवडत चटक. ती काकून काकू म्हणशी बोले मी असं नाकेच मग पोटे घालू त्याच पुढची पुसू. आणि ते एक दिवस पिठला खायला नंतर ते बट पिठला असं तोंडले लटकी आणि ते काकू मला विचारले हे घाणरडा काय खाल्लं रे. बेसन पाचर चला ताई 20 रुपये भाडं. त्याच वजा बी वैरानात बसकट बी वडानात गाडी मा वडानात. आमचे आई वडील साधे होते पण हृदयात एक होतं दया तिचे नाव भूतांचे पालन. माणसाला माणुसकीनं जगणारी माणसं होतं. एकच झालं जेस ना पोऱ्या अधिकारी व्हायला पाहिजे होतात तेच ना काल्या पिल्या तंगाड आहे ना. आणि जेस ना पोऱ्यांनी बकऱ्या चारायला पाहिला तो अख्खा महाराष्ट्रभर कीर्तने करायला. हो हे कशामुळे झालं महाराज. कशामुळे जोडून याधन उत्तम व्यवहार. जोडून याधन उत्तम व्यवहार. जोडून याधन उत्तम व्यवहार. जोडून याधन उत्तम व्यवहार. हे उदास विचारे मीच
उत्तमची गती तू एक पावे उदास विचारे उदास विचारे उत्तमची गती तो एक पावे 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 जोडोन या धन, त्यांच्याजवळ धन कमी होतं पण काय जोडलं, जोडोन या धन उत्तम व्यवहार, व्यवहार गोड होता, व्यवहारात माणुसकी होती महाराज. हो, पती आणि पत्नीत जास्त अफाट हुशार नको, कारण काय होतं अति शहाणा त्याचा बैल रिकामा. शबरी माता 6 शास्त्रांचा अभ्यास करणारे होत्या, दशग्रंथ पती होते, पण का निशाचरांच्या कुटुंबात जन्माला यावं लागलं? ऐका, सहज कोणती कन्या कुठला मुलगा कुठल्या कुटुंबात येत नाही. गत जन्मात 6 शास्त्रांचा अभ्यास करताना राम कंठात घेतलेला होता. काय झालं फक्त, दशग्रंथ पती सोबत लग्न झाल्यानंतर ज्या प्रत्येक स्त्रीला रजस्वला धर्म येतो, 4 दिवस बाजूला बसावं लागतं, अशा कालखंडात पुनीत रामायण असं सांगतो. पुनीत रामायणातला मुद्दा आहे की रजस्वला अवस्थेत बाजूला बसताना शबरी मातेने एवढंच पाहिलं की माझा दशग्रंथी ज्ञानी पती हाताने करपलेलं भाजी बनवतोय, खातोय पोळ्या. माणसाला भाजी पोळी बनवता येत नाही, हा एवढा विद्वान माणूस हाताने भाजी बनवतो, पोळ्या बनवतो, जमत नाही. बाई होईल तर होईल, माझ्यावर पाप पडेल ना. त्या रजस्वला अवस्थेत जो स्वयंपाक केला आणि जो पतीला खाऊ घातला त्याचं पाप निर्माण झालं. पण पुण्याई रामचिंतनाची तीज होती. पंप सरोवराच्या बाजूला जेव्हा निशाचरांच्या कुटुंबात जन्माला आलेली शबरी लहानाची मोठी झाली, लग्नाच्या वयापर्यंत आली, मग मैत्रिणीने सांगितलं, शबरी हे बोकड तुझ्या लग्नासाठी आहेत. आणि लगेच ओळखलं की आपण ही पापाची जोड करायची नाही. मला अजून एक मुद्दा कळाला, एक निशाचरांच्या कुटुंबात आलेली शबरी, बोकड कापले गेलो नको पाहिजे, आपण पापाची जोड करायची नाही, एवढा सुज्ञ विचार करते. आणि आपल्या उत्साह करण्या बाया माणसातले शनिवारी सांगते सकाळ रविवारी बरं लवकर उठ जा, नेमन चांगलं लय द्या, तुम्ही तर काही खातच नाही पण पोरे सोरसले खाऊ द्या, तुम्ही तर बंद कर दी ना. त्यांना आपण घरमा जुन्या दल्ल्या ओ भाऊ या जी वयाना खावा पिवाना दिन राहत तेच नाही हातीने पोटऱ्या भरावणार तर कवय पोटऱ्या भरावती. मी गणत दल्ली ते सांगत चांगल्या पोटऱ्या भर बहीण तेच नाही हात्या पोटऱ्या भर, मग आपलं म्हातारपणे त्या पोटऱ्या डिल्ल्या करत, मग आपल्या घरमान काढतीन गली मग हानतीन ठोकतीन. हाय कसा मुडे जैसा खावे अन्न वैसा होवे, मन आपल्यावर महाराज जसं पेराल मग जशी विचाराची जोड राहील तसं ना. अरे शबरी माता जशा पळाल्या तसं मातंग ऋषींच्या आश्रमात गेल्या, कोणाला भेटत नाही, दिसत नाही, तिथं सेवा करत होत्या. पण पुन्हा एक घटिका झाली, तिच्यावर पाडत रचली गेली. शबरी मातांवरती मातंग ऋषींच्या समोर उभं करण्यात आलं. भक्तीची परिकाष्ठेची जोड आता तपशील घेते, आता परीक्षा आहे. ज्या वेळेस मातंग ऋषींच्या समोर शबरी मातेला उभं केलं, जगातला पहिला इतिहास असा झाला बापू की शिष्याने हसावं आणि गुरुने रडावं. जगातला पहिला शबरी मातंग ऋषींच्या समोर उभी राहिली आणि ढडाढडा मातंग ऋषी रडू लागले. आणि शबरीकडे पाहताना एक म्हणत होती, बेटा शबरी बड़ा इंतजार करना पड़ा. अबे पगली इतना इंतजार कभी हम राम का करते तो राम आ जाते, तुम्हारे वास्ते इतनी देर ठहरना पड़ा बेटा, कितना इंतजार करना पड़ा. शबरी हात जोडून उभी आहे, फक्त डोक्यावर हात ठेवला आणि एवढंच सांगितलं, बेटा चिंता मत कर, अभी चिंतन कर, यही पर्ण कुटिया में एक दिन राम मिलने आएंगे. यही काय केलं महाराज शबरी माताने? काहीच नाही केलं, फक्त एक सूत्र केलं, ओ मज हृदय सतगुरु जेने तारीला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्याधुरु विवेकावरे. फक्त सद्गुरूने दिलेलं नाम चिंतन हृदयात पकडलं महाराज. आणि शेवटी 4थ्यापणाच्या वयात रामप्रभू पंप सरोवराच्या बाजूला सीतामायाला शोधायला आले. येताना डोळे उघडत नव्हते शबरीचे, 4थ्यापणाची अवस्था होती. अशा कालखंडाच्या वेळेस फक्त दुरून श्वास एवढाच चालत होता, राम राम राम, एवढाच आवाज फुकताना तो आवाज लखन भयांच्या कानी गेला.
प्रभूंच्या पाठीवर लखनभाईंनी हात ठेवले आणि प्रभूंना एवढंच सांगितलं, भैया थोडी देर रुकिये, कोई दिल से पुकार रहा है. प्रभू शांत झाले. शांत होऊन ऐकलं, राम राम. जसा आवाज ऐकला तसं एकच केलं, लखन भागो दौडो, बडी देर हो जाएगी. कुठे धनुष्य, कुठे भाता फेकला महाराज. जिथं पंप सरोवराच्या पलीकडे शबरी माता शेवटचा श्वास फेकणार, डोळे उघडत नाही. जगाचा मालक परमपिता ब्रह्मांड नायक जसा पडत गेला, काहीच नाही केलं हो. गेल्या गेल्या मांडी दिली, गेल्या गेल्या मांडी दिली. पुन्हा जगातला दुसरा पायंडा तयार झाला, इतिहास तयार झाला. एकदा गुरुला रडवलं आणि मांडी देताना रामाला रडवलं. ही भक्तीची जोड आहे महाराज, ही भक्तीची जोड आहे. जेव्हा राम प्रभू रडत होते, डोळ्यांचा अश्रू शबरीच्या गालावर पडला. शबरीनं अलगद डोळे उघडवले आणि सांगितलं, प्रभू आ गया, कितने इंतजार करना पडा प्रभू. आणि मग राम प्रभू हसताना सांगायचे, बेटा शबरी सांग ना, तुला नवीन आयुष्य देऊ, नवीन रूप देऊ, नवीन तुला धमक देऊ. आणि मग शबरी माता हसायला लागला, वेडा समजतोस का रे, मी फक्त ऐकलो होतो थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. मी ऐकलो होतं रे, थोडे भाविक जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे. अरे तू मला मांडी द्यायला यावं, मी आयुष्यभर तुझं नाव केलं, तुझ्या नावाची धारणा केली, जोडलं. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. माझ्या हृदयात, माझ्या मनात, माझ्या ध्यानात, माझ्या नजरेत, माझ्या तनातनात तू मुरलेला होता, तू घडलेला होता. आणि तू मला रूप देतो, मला नवीन ऐश्वर्य देतो. अरे भल्या माणसा, ही मांडी प्राप्त करण्यासाठी तुझ्या बापाला 4 पोर होतोय, त्या दशरथाला ही मांडी प्राप्त झाली. अरे निशाचरांच्या कुटुंबात आल्यानंतर ही शबरी जर तुझ्या मांडीवर जीव देत असेल, तर मी फक्त तुझ्या नावाची जोड केली, मी तुझ्या नावामध्ये राहिली. आता माझा गर्भवासाचं सुद्धा दुःख तू दूर करशील. हेच उदाहरण जेव्हा तुकोबरा आलेल्या पत्रकारांना भक्तांना देत होते, तर पत्रकारांनी तुकोबरांना अटकवलं की तुकोबा, त्या काळात ती शबरी होती, त्या काळात तो राम होता, तुम्ही तुमच्या आयुष्यात काय केलं. कारण आपण एवढं तेवढा अष्टगंधक बुक्का लावा, आपला एवढा तेवढा दव्या कपडा घाला, गणच बटूर असले दुःख लागस, आपला रुबाब दे की, आपली माळा चांगली, आपला कपडा चांगला. भया दादा साधी पिव्या गोया नाही लेतच लोक, गणजणीला दुःख लागत. मग त्यावेळेस तुकोबरायांना विचारलं, जर तुम्ही शबरीचं उदाहरण देतात, जर तुम्ही रामाचं उदाहरण देतात, तो काळ तो होता, तुमच्या काळात तुम्ही संसारावर पाणी सोडलं, तुम्हाला काय प्राप्त झालं. तुकोबरायांनी छातीला हात लावून सांगितलं, मला प्राप्त झालं. विचारतात, अरे तो अयोध्येतला राम शबरीला मांडी द्यायला आला ना, मग विठेवरचा उतरून माझ्या पत्नीच्या पायातला काटा काढणारा तोच होता. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो अयोध्येतला होता, तो द्वारकेतला होता, तो मथुरेतला होता, तोच वाळवंटातला माझ्या पत्नीचा भंडाऱ्या डोंगरावर काटा काढायला आला, माझ्या मिरच्यांची वसुली करायला आला. म्हणून हक्काने सांगतो, मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली या आघात निवाराया. अहो तोच परमपिता माझ्या पत्नीच्या पायातला काटा काढायला आला. याच्यापेक्षा 13 दिवस त्या दोघं जीवांनी माझा गाथा पाण्यात सांभाळला. मग कशाच्या जीवावर. जेव्हा तुकोबराय बोलले, हे कशाच्या जीवावर जोडलं गेलं. ऐसे जोडे करा
काढायला आला होता. तो वृंदावनातला, तो मथुरेतला आमच्या मिरच्यांची वसुली करायला आला होता. कोबराय सांगतात तो हट्टहास होता आमचा, पराकाष्ठेची कसोटी होती आमची. महाराज, अध्यात्माच्या वाटेवर चाला तुम्ही, इतकं सोपं आहे का? जी माणसं आता परिसरात कीर्तनाला येतात सर्वजण, आता ओघात सर्वांचं नाव घेतलं मी, आमच्या बबलूदांच्या बंधूंचं नाव राहून गेलं. हो ऐका ना, बबलू दादा असतील, तुम्ही असतील, काय नाव आहे दादांचं, दिनेश दादा. हो, ही जी पारंपरिकता हृदयात जुळली आहे ना, की कोणत्याही गावी कीर्तन असो, कीर्तनकार ओळखीचा नसू द्या, कीर्तनकार ओळखीचा असू द्या, पण आपल्याला कीर्तनाला जायचंय, ही भक्तीचीच ओढ आहे महाराज. ही भक्तीचीच ओढ आहे. हो, ही सोपं नाही ना महाराज. अहो, ही भक्तीची जोड करणं म्हणजे सोपं नाही. विष सुद्धा पिणं. हो, जगातल्या इतिहासात अशी एक बाई झाली, तिचं नाव मीराबाई. हो, बापानं विष दिलं महाराज, पण विष पिताना सुद्धा मीराबाई हसत होती आणि देव रडत होता. हो, मला सांगा तुम्ही, ती बाई विष पित होती आणि देव रडत होता. अरे आपल्या बाईच ना, एक बाईनं 100 टँकर महादेवर टाकाय गेलं तरी बी देव सपन नाहीये. एक बी बाईनं सपन नाही देव. एक बाईनं 100 टँकर पाणी टाकाय गे. रोज उठी बाय, अहो गावे गावना महादेव रातले आराय मारतात. बाबा दरवाजाला टाक रे, बोलत्या हो गाडा नेत रे बाप. गावे गावने बाया आराय मारते. हो बाबा देख, सकाळी बहीण येतीच भाऊ. महिन्या कधी 10-12 दिवसापूर्वी तर 85 वर्षाची म्हातारी, अंजनीर आले आमच्या गावाच्या पुढे अंजनीर आहे, 85 वर्षाची म्हातारी 3:30 वाजता महादेवले आमाई कोमाई राहीन ती. मी खेत्या पान समलकडनं कीर्तन करून जात होतो, थंडी वाजायला लागली, काच वरती करू गाडीचे, असं दुखी संध्या तर महादेव मंदिर मा दिल्ली मोक्या केशे घरी पाणी टाकरायन ती. ते गाडीवाले बाबांना, आमच्या बाबांना सांगितलं होतं, बाबा गाडी मागेल या, पार्वती येले म्हणता, हाडे आपल्या पार्वती भेटी जाई म्हणतो. गाडी मागेली नाही, मस्त उतरी गो मंदिर पाद्या कर, तर ती बहीण दिल्ली पाणी टाकत भेटेल होती. हो म्हणा बा, मी पार्वतीन बरोबर रू आडे जगदंबाशी म्हणतो. पण एक झालं, मी त्या मंदिरात सावली मग चालना गुंताडी फक्त इथलंच करते ना, कोण मला किद्रवतोय, मारून टाकेल, यायचं नाही लवकर. दिल्लीला वाटतं महादेव ना, दिल्ली म्हणे मी येवाव नाही, पण मला चूक न जाऊ दे रे बाप ना बाप, मी येवाव नाही. म्हणतो 8 वाजता येशील का, म्हणे 10 वाजता सुद्धा येवाव नाही, पण मला चूक न जाऊ दे. म्हणतो येशील का किद्रवायला पाणी टाकायला, हप्ता मा 1 दिन सुद्धा येवाव नाही. दलील कथा नाही काम फुटना. असा बागीस्कन मंदिर करते म्हणून दलील म्हटलं, अजय जय हरी. हो मरी जायचो कुत्रा, तू होता का म्हणे. म्हणतो तू कुत्रा म्हण, मरी जायचं म्हण, पण तुला जीवनाकडे वडांग मटे वय गायता, तुनी सारी सडकण टाईम मी गायता. म्हणतो आजी तू 3:30 वाजता डे देवले आमय कोमय राहिनी. अरे कोणत्या वयात देव करायचा, तुझं वय आता घरी आहे, तू घरीच असं नामचिंतन कर की अयोध्येतला राम तुझ्या स्वप्नात येईल. तू घरीच असं काम कर, खाट्यावर बसून बसून की विठ्ठल तुला सांगायला येईल. आता तुला देव शोधायची गरज नाही, या वयात तू देवाचं नामचिंतन असं कर की लाली देखन मय गयो मय हो गई, असं कर ना. पण ती आजी मला सांगे म्हणे, नाही तो टीव्ही मधला बाबा सांगस म्हणे, अहो महादेव खोरा सापडायला पाहिजे. म्हणतो तो टीव्ही मधला बाबांना ऐकू नको. आठे जर मंदिर मा तू अशी देव देव बशीन, जर थंड वातावरणात 7-8 फूट कोबरा या मंदिर मग घुशी घ्या, आणि त्या कोबरानी जर अशी मान वरती करी दिली आणि तुम्ही तो दाना आकडा धकेली ना, आठ्याचा हातपाय तगड्या ताट कर दिशी. म्हणत देख आते लोकून एवढं म्हणतील लोके, नंदी साखर खैरांता, महादेव दूध पिरांता, काल ड्युटी या महादेवर आयली ती ना, महादेव दल्ल्या काही राहना बुवा. ज्या वयात आपण जे करायला पाहिजे महाराज, तारुण्य पण दिलं होतं मीराबाईंनी, तारुण्य पण दिलं होतं, म्हातारपणी नाही तारुण्य पण. हो, ज्या वेळेस तारुण्यपणात देवाच्या नादी लागल्या तर पहिल्या स्नान झालं होतं महाराज, गल्लीत नाचायला लागल्या. पण नाचताना देव आपला करताना एकच केलं होतं महाराज, नाचुंगी 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 नाचुंगी, हरि गुण गावत नाचुंगी, हरि गुण गावत नाचुंगी नाचुंगी, हरि गुण गावत नाचुंगी, नाचुंगी 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 नाचुंगी
टाळी वाजा 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 वा प्रभू गुण गावत नाचुंगी. नाचायला लागली महाराज. नाचणारी पोरीचं नाचणं लोकांनी पाहिलं आणि बापाला सांगितलं. लोग कहे मीरा बावरी बाप कहे फुल. महाराज कोणत्या बापाला वाटतं आपली पोरं नालायक निघावी. सांगू बापाच्या पोटी 4 पोरी जन्माला येऊ द्या, बापाला कंटाळा नसतो. बापाच्या पोटी 4 पोरी येऊ द्या, बापाला कंटाळा नसतो. पण 4 पोरींमध्ये एक पोरगी जरी वेडी निघाली ना, बावडट निघाली, तिच्या हाताने कृत्य वाईट झालं ना, तर 99% बाप पोरगीला जन्म द्यायला घाबरतात. समाजातल्या 1-2च पोरी वाईट काम करतात, पण 99 बाप घाबरायला लागून जातात. हो कोणत्या. आणि तुम्हाला सांगू का पुन्हा एक व्यवहार आहे. संतती निर्माण करताना बाप घाबरत नाही. फक्त संतती लायकीची निघाली का मग बापाची 56 इंची छाती होते. हो आज ज्या कुटुंबात नातीचा जन्म झालाय ना, आणि जिच्या बाबांचं नाव कोमल सिंग आहे ना, या बाबांनी दमान्या गावात सुद्धा 10 वर्ष सालदारकी केली महाराज. 10 वर्ष दुसऱ्याच्या घरी सालदारकी करून एवढा भीषण आजार पण लागल्यानंतर, पोरांनी एवढा पैसा खर्च केल्यानंतर सुद्धा देवाने पुन्हा त्यांना आयुष्य दिलं. कारण त्यांना हा सुख सोहळा पाहायचा होता महाराज. त्यांना हा सुख सोहळा पाहायचा होता ना. माहिती तुम्हाला आज त्यांच्या जवळ पैसा किती आला असेल, त्यांच्याकडनं पैसा किती खर्च झाला असेल, त्यांचा बजेट काय हुसकला असेल, त्यांचा बजेट काय घडला असेल, जाऊ द्या. पण त्यांनी ज्या वेळेस आपल्या 2 पोरांचे लग्न झाले, वा आपण अंकलेश्वर सारख्या सिटीमध्ये स्थिर झालो, आणि आज गावात माझी पोरं कीर्तनाचा अनुषंग घडून आणतील आणि त्या कीर्तनात मी टोपी घालून फिरेल, या घटिकेला एकच म्हणतात की याच साठी केला होता हट्टहास. हा मायबापांचा हट्टहास आहे की त्या दिनेश दादाने, किरण दादाने पूर्ण केला महाराज. आता मायबाप एकच म्हणतील, आता निचंतीने पावलो विसावान खुंटली या धावा तृष्णेची या. मायबापाच्या समोर पोरांनी फक्त प्रगती करावी, याच्यापेक्षा दुसरी मोठं स्वप्नाचं धारण काहीच नसतं. हो पाहिजे तेवढं फक्त. पण जर मायबापाच्या समोर पोरग नालायक निघालं महाराज, मायबाप सहरणावरती डहनावरती जो चटका लागतो ना, वाईट मुलांचा निरोप आल्यानंतर तो चटका या देहाला लागतो महाराज. हो पण आज जेव्हा या अनुषंगानं हा कार्यक्रम, त्यांची प्रगती, त्यांचा खर्च, त्यांना दवाखान्यात वाचवल्यानंतर सर्वी घटिका उभं करत असताना हीच मायबापाची पताका ज्या दिवशी देवाच्या चरणी जाईल ना, तर हे मायबाप देवाला सांगतील, कौतुक वाटे झाली या वेचाचे. अरे देवा तुझी मुक्ती, तुझा स्वर्ग तुला लक लागो, पण माझ्या सुनान, माझ्याच मुलं माझ्या आज्ञेचे होते ना, मला तो स्वर्ग होता आणि तीच मला ती मुक्ती होती. तू का म्हणे मुक्ती परनिली नवरी नाता दिवस चारी खेळी. सोपं आहे का मला. अरे मीराबाईच्या वडिलांनी हातात 20 दिलं आणि मीराबाई देवाला सांगत होत्या, लाज वाटे मला तुझा म्हणविता दास. अरे तुझ्या भक्तीची जोड करावी, तुझ्या प्रेमात पडावं, आणि विष प्यायची वेळ यावी, आम्ही विष प्यावं. अरे जर मी विष पिली, जर मेली ना, लोक तुला नाव ठेवतील की याच्या नादी लागल्यावर या पुरीला विष प्यावं लागलं बुवा. महाराज मीराबाईंनी विष हातात घेतलं आणि रडला जगाचा मालक महाराज. काय रीत असेल, काय प्रीत असेल महाराज. काय काय ती भक्तीचे प्रेम करताना लिहिलंय महाराज एका कवीने, क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा, एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा कहे. एक बार तो बन कर देखो मेरे सावरिया,
कळली होती कृष्णाला. कृष्ण रडत होता, मीराबाईच्या हातातलं विष मीराबाई पित होत्या आणि कृष्णाला रडताना त्यांच्या धर्मपत्नीनं पाहिलं आणि त्या बोलायला लागला, कन्हैया सारी दुनिया को नचाने वाला, सारी दुनिया को हसाने वाला आज खुद रो रहा. तेव्हा कृष्णानं मीरेकडे बोट डावताना सांगितलं की मी तिच्यामुळे रडतोय. आणि मग त्यांच्या धर्मपत्नीच्या मुखातले वाक्य निघाले होते, काहे तेरी अखियों में पानी, काहे तेरी अखियों में पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी प्रेम दीवानी हो मेरा कृष्ण दीवानी, दीवानी प्रेम दीवानी हो मेरा कृष्ण दीवानी. काहे तेरे अखियों में पानी, 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 कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. स्वतः कृष्ण परमात्माच्या मुखातले शब्द आहे महाराज. हंस के तू पी ले विष का प्याला, बालन बाका होए संग है गोपाला, कोई ना होगी तन की हानि, कोई ना होगी तन की हानि हो, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. महाराज बापानं वीज दिलं, पण तुम्हाला सांगू बाप पोरीला वीज देत नाही. बापाचं हृदयाचा तुकडा आहे पोरगी, बापाचं नाक आहे पोरगी. ज्याला पोरगी आहे ना महाराज, त्याची पोरगी फक्त 2 तास कॉलेजमधनं उशिरा येऊ, फक्त 2 तास. काय काळीच उलट पडतं मग पहा तुम्ही. ज्याला लग्न करण्यासारखी पोरगी असेल ना त्यानं डोक्यासमोर घ्या की पोरगी फक्त कॉलेजमधनं उशिरा येऊ द्या. महाराज मी स्वतः बहिणीचं लग्न केलंय. मी लई देवाजवळ कृपा केली होती की मला मुलगी दे, पण मला 2 पोरं दिले, देवाने नाही दिले. पण मी माझ्या बहिणीची जबाबदारी घेतली. 2 तास जरी कॉलेजमधनं उशिरा आली ना, जीवाचा तडमडायचा. वैरी काय मन चितणारी, आपलं इतकं मन चित्त. बाप मेल्यानंतर बहिणीला मोठं केलं होतं मी, आणि मग तिचं संगोपन करताना बाप मेल्यानंतर बहीण आणि आपली मुलगी आईचं कर्तव्य निभवतात. सोपं नसतं. जिच्या जीव गुंतलेला असतो ना, आपल्याला देव आवडत नाही, आपल्याला धर्म आवडत नाही, आपल्याला कोणतंच नाही, स्वतःचा जीव सुद्धा नको, ती सुखी राहिली पाहिजे. ती माझ्याच मित्राच्या मुलीचं लग्न होतं. 4 महिन्या पहिले लग्न जमलं, अजून लग्न झालेलं नाही. 4 महिन्यापूर्वी लग्न जमलेलं आहे. व्यायांनी फोन केला, नव्या बाईन सोयऱ्यांनी फोन केला माझ्या मित्राला, म्हणे आमच्याकडे जेवायला या ना. बाईसाहेब माझ्या मित्राला शुगर आहे, BP आहे. तो जर रस्त्याने चालला ना, त्याला जर काडी जरी लागली ना तरी त्याच्या शरीरातनं रक्त व्हायला का ती जखम भरली जात नाही. इतकी हायपर शरीराची घटिका आहे त्याची. त्याचा मला फोन आला, म्हणे का रे नवीन व्याही सोयरे जेवणाला बोलवताय, काय करू. म्हटलं हो, सर्वांशी खोटं बोलता येतं पण सोयऱ्यांशी खोटं नाही बोलता येणार. पण तुम्हाला सांगायचं, अरे ती माझा जीव आहे, माझा तुकडा आहे. मी जर तिच्या घरी गेलो नाही ना तर सुरुवातीपासून कटकट उभं राहून जाईल. म्हटलं जाय, 1 दिवसानं कुठं काय त्रास होणार आहे. तो जेवायला गेला. 10, 12, 15 किलोमीटर गाव होतं, काय जास्त गाव दूर नाही. अफाट श्रीमंत कुटुंबात पोरगी दिली त्यांना.
जेवायला गेला पण भीती, मला चहा चालत नाही, मला जेवण फिकट, कांदीत लसूण नाही, त्याच्यात अजून फिकट, व्याहीन कसं करते काय करते, नाही जेवलो उष्ट पाळलं तर चिंता. पण जसा गेला ना तशी व्याहीनबाईंनी पाणी दिलं, ते कोमट पाणी दिलं, त्याला पहिलाच झटका बसला. मला जसं घरी पत्नी पाणी देते कोमट तसं पाणी भेटलं, पाणी पिला. नंतर गप्पा मारल्यानंतर जेव्हा चहा आली, अगदी बिना साखरेची चहा, जसं दूध लागतं त्याला तसंच चहा पिला. पुन्हा दुसरा झटका लागला की अगदी बापरे, घरी जसं भेटतं तसं झालं मला. तर थोड्याफार गप्पा मारल्यानंतर जेवायला बसलं, त्याला जशी गिलक्याची भाजी अतिशय नॉर्मल कोरडी जशी पोळी लागते तसंच्या तसंच जेवण झालं. आणि जसं घरी पत्नी बडीशोप भिजवून मिक्सरमध्ये दळून पत्नी गरम पाणी देते, तसंच व्याहीनबाईंनी काचेच्या ग्लासमध्ये बडीशोप टाकून आणली. बडीशोप माझ्या मित्राने हातात घेतली, कंठ दाटला. व्याहीनबाईंना हात जोडला, ताई मी जसं तुमच्या घरी आलो, मला गरम पाणी लागतं, तुम्ही गरम पाणी दिलं, मला कमी साखरेची चहा लागते, तुम्ही कमी साखरेची चहा दिली, मला जेवताना कोरडं लागतं, मला बिना तेलाची पोळी लागते, तुम्ही तसंच दिलं. मी हे समजत होतो की योगायोगाने घडत असेल, पण माझं जेवण झालं की मला कोमट पाण्यात मिक्सरमध्ये दळलेली बडीशोप लागते, हे तुम्हाला कसं काय कळलं? व्याहीनबाईंनी सांगितलं, हे पाणी पिऊन घ्या पहिले. पाणी पिलं, सांगितलं, सांगा ना ताई. अहो म्हणे, ती तुमची पोरगी आमची सून होणार आहे ना, आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं ना, ती त्याच दिवशी रडत होती की माझे पप्पा कोणाच्या घरी जेवायला जात नाही, पण ते माझ्यासाठी तुमच्या घरी येतील हो म्हणताय. पण सासूबाई, मी हात जोडून प्रार्थना करते, माझ्या पप्पांना असं लागतं होईल का तुमच्याने? तुमची मुलगी आमची सून आम्हाला रिक्वेस्ट करून सांगत होती, आम्ही ऐकलं तिचं, तिने जसं जसं सांगितलं होतं ना, आम्ही तसंच करून दिलं तुम्हाला. व्याहीनबायाचे पाय पडला, घरी आला, मोटरसायकल अंगणात लावली, पायऱ्या चढत नाही तोपर्यंत पत्नीला सांगत होता, का ग तो आईचा फोटो भिंतीवरनं काढ, माझी आई मेली नाही, ती माझ्या पोटी जन्माला आली होती. माझी आई गेल्यानंतर मला वाटत होतं माझी चिंता कोण करेल बा, पण माझी चिंता करणारी माझी पोरगी, अगं ही जर भूरकन उडून गेली ना, माझ्या गोड्या कोण देईल? ही जर भूरकन चालली गेली, आपली दोघांची भानगड झाली तर आपल्याला गोड कोण करेल? 4 पोरं राहू द्या, पोरं मायबापाला गोड नाही करत. छोटीशी पोरगी राहू द्या, आता ही हितांशी इथं जन्माला आली ना, हिला 2-5 वर्षाचं होऊ द्या फक्त घरात. मायबाप दिवसभराचे थकलेले राहू द्या, आजीबाबा दिवसभराचे थकलेले राहू द्या, ही फक्त अंगावर खेळली ना, सर्व भाग शिन येऊन टाकेल महाराज. पोरगी आहे ती, पोरगी बापाचं नाक आहे, पोरगी बापाचा श्वास आहे. माझ्या मित्रानं आईचा फोटो काढला आणि आईचा फोटो असं हृदयाला लावताना सांगितलं, आई मला वाटत होतं या जगात माझं कोणीच नाहीये, पण मला काय माहिती ग, तू हिच्या रूपात आली, मला काय माहिती. आई तू गेल्यानंतर माझी कुईक काढणार कोणीच नव्हतं, पण ही माझी जेव्हा कुईक काढत होते ना, तर मला वाटत होतं की तुझा हात आहे, पण आज जाणवलं की तीच सांची, तीच खुरपणी, तीच चप्पल ही पोरगी जेव्हा माझ्या अंगावरनं उतरत होती ना, तर मला असं वाटत होतं माझी माय जिवंत झाली. खरंच ग माय, तू गेली नाही, या पोरीच्या रूपात जन्माला आली. प्रत्येक घरातली पोरगी बापाचा श्वास आहे, बापाचं नाक आहे, बापाचा प्राण आहे. मग ती अशीच मीराबाई होती ना महाराज, एवढ्या मोठ्या कुटुंबात आलेली पोरगी, पण देवाच्या नादी लागली. लोकांनी विष पाजायची वेळ आणली महाराज, बापानं विष दिली, बापाची इच्छा नसताना. हाच प्रसंग तुकोबरायांवरती सुद्धा होता ना. गावाचा पाटील, गावातल्या अनाढाई लोक, कोणी गाथा बुडवायला तर कोणी गाढवावर बसवायला, घरातली पत्नी पाठीवर ऊस मारायला, तरी तुकोबरायांनी कधी परमार्थ सोडला नाही, वारकरी संप्रदाय टाकला नाही. आणि ज्या वेळेस गाथावरती येतो, तुकोबरायांच्या मागे पुढे देव उभा राहतो, मग लोक विचारतात की तुम्ही कशावर पाणी सोडलं आणि आम्हाला कशाच्या अडचणी होतात, तेव्हा तुकोबराय सांगतात की संसारातल्या अनाढाई अडचणी मी मोकळ्या केल्या आणि तुम्ही ग्रहण केल्या, पण सांगा ना तुकोबा अशा कोणत्या अटी येत्या? तेव्हा तुकोबरायांनी सांगितल्या, अभंगाच्या शिवंताटी
प्रिय पुत्र धन नाशिवंत आटी 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 प्रिय पुत्र नाशिवंत आटी प्रिय पुत्र धन नाशिवंत आटी प्रिय पुत्र धन बीजाचा साक्षीन त्याची फळ बीजाचा साक्षीन त्याची फळ बीजाचा साक्षीन त्याची फळ बीजाचा साक्षीन त्याची फळ नाशिवंत आटी प्रिय पुत्र धन 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 योगेश गोड 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 टाळी वाजा त्याच्यासाठी. नाशिवंत आटी प्रिय पुत्र धन. महाराज, हा संसारातला मायेचा बाजार आहे. कुठलाच मुलगा वाईट नाही, कुठली मुलगी वाईट नाही, कुठली पत्नी वाईट नाही, कुठलंच नातं वाईट नाही. पण नातं टिकवणारा जर उसकला तर नाशिवंत आटी. नातं टिकवणाऱ्याची जर नीतिमत्ता फिरली तर बीज ज्याचा शीन तेची फळ. अशा अनेक लोक दुःखाची पोकळी तयार करतात. काहीतरी आपलं चुकतं, इथला कुठला तरी व्यवहार चुकतो, इथलं कुठंतरी नीतिमूल्य चुकतं, म्हणून आपल्याला तारुण्यपणात देव शोधायला मार्ग सापडत नाही. मग म्हातारपणी जर देव शोधायचा असेल तर इकडे तिकडे कुठेच धुंदू नका, ठाईच बसून करा एक चित्त. जास्त काहीच करू नका. त्याचं नाव घेण्यासाठी कोणत्याही मर्यादा नाही. काड वेळ नाम उच्चारिता नाही, दोघं पक्ष आहे उद्धारती. केव्हाही म्हणा हरिपाठ कीर्ती, मुखे जरी गाय आणि पवित्रची होय देह त्याचा. पण त्याच्यासाठी एकच करा, संसार रूपी नगरीत, संसार रूपी समुद्रात ही नौका थडीला लावायची असेल तर नाव धड करा सहस्र नामाची, जे भव सिंधूशी थडी पावे. पण सांगा ना तुकोबा, असं कोणतं नाव आहे की जे आम्ही स्मरण केल्यानंतर काय होईल? रामकृष्ण नामे दोन्हीही साजिरे, हृदयी मंदिरी स्मराकारे. याचा जर जप केला तर काय होतो? आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. संसाराचं बंधन तुटतं, यमाच्या दारातली तावडी सरते. मग असं कोणतं नाव आहे तुकोबा, सांगा ना. तुका म्हणे कार हाना तोंडावरी, तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे कार हाना तोंडावरी, तुका म्हणे कार हाना तोंडावरी.
त्याचे फळ ज्याच्या क्षीण त्याची फळ हरे हरे जय जय हरे जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तुका म्हणे काळा हाना तोंडावरीनी. ज्या नितांशीच्या वारशाच्या निमित्तानं आताच राम नाव जोडलं गेलं, तिच्यासाठी एवढंच म्हणेल की तिचं उदंड आयुष्य पाहिजे. देश धर्म देश जेव्हा तिच्या हातून घडली पाहिजे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुडा माझी या सकळा हरीच्या दासा. तिचं आयुष्य भरभराटीच राहो. तिने या कुडाचं नाव उंच पदावर घेऊन जावं. पण तिने तिच्या काकांचा तिच्या वडिलांचा वारसा पुढे घेत असताना जसे तिचे काका आणि वडील आई वडिलांची सेवा करतायत, नाव उंच करतायत, तसे तिच्या हातून तिच्या गावाचं तिच्या प्रांताचं अतिशय नाव उज्ज्वल हो. या आजच्या कार्यक्रमाची सेवा ज्यांच्याकडे होती, आदरणीय कोमलसिंग सुजानसिंग गिराशे यांना नाच झाल्या निमित्ताने, दिनेश दादाला पुतणी झाल्याने, करण दादाला मुलगी झाल्याच्या निमित्ताने या जगताप परिवारातल्या हा सुख सोहळा साजरीकरण करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील नामवंत गायक महाराज मंडळी, जयेश आमचे मनोज महाराज असतील, त्याचबरोबर आमचे जयपाल महाराज रामपाल महाराज दोघांचे आभार व्यक्त करतो. आमचा योगेश, आदरणीय आमचे विठोबा बाबा असतील, भयादादा असतील, आमचे बबलूदांचे बंधू त्यांचे आभार, आमचे बापूजी गोपीचंद बापू यांचे आभार मानतो. माझ्यासोबत आलेले आदरणीय आमचे आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक त्यांचे सुद्धा आभार मानतो. ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं आदरणीय आमचे गाडी चालक मालक एस के बाबा त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर वासुदेव महाराज साऊंड अतिशय गोडे तुमचे सुद्धा आभार मानतो. मी जाताना एक सांगतो की मी जरा थोडं मुलीवर बोललो, मंडप भरगच सर्व तुम्ही रडत होते. ऐका, मुलीच्या बाबतीत बाप 90चा असू द्या का बाप कोणत्याही वयातला असू द्या, त्याच्या डोळ्यात पाणी येतच, कारण ती मुलगी आहे. 4 पोरं नाही 11 पोरं राहू द्या आणि 1 पोरगी राहू द्या, तरी मुलीसाठी बाप यापुढं होतो. मुलगी असते. हजारदा प्रयत्न करा की मुलगीसाठी रडायचं नाही, पण फक्त मुलीचा विरह तयार झाला की माय आणि बाप आपोआप रडतात. आदरणीय आमचे शानूबापू ते सुद्धा नवसारीहून इथपर्यंत आले, त्यांचे सुद्धा आभार मानतो. सर्वजण तुम्ही तळागडातली वारकरी संप्रदाय उंच पथावर नेणारी मंडळी आहात. कदाचित एखादं जर कोणी सुटलं तर तसं राग मानू नका. सर्वांच्या जणी नतमस्तक होतो. पोलीस पाटील आहे, अरे बाप, सरपंच आणि पोलीस पाटील आता येतच का? हे पहिले पोलीस पाटील आहे. माझं तर परवा एका जणाच्याकडे कीर्तन होतं, तो ग्रामपंचायत सदस्य होता. तो मला एकच सांगायचं, बरं का बाबा, परवा माझं म्हणजे ग्रामपंचायत सदस्याकडे कार्यक्रम होता, मी फेटा बांधला. तुम्हाला काय सांग म्हणे, बाबा मी लेंबर आहे. बरं म्हणे, बाबा मी लेंबर म्हणतो. म्हणे आत्याला कोण प्लंबर देखात, पण लेंबर काही देखात नाही. वारकरी संप्रदायात असे तरणेबाण पोलीस पाटील सरपंच येत असतील तर प्रगतीच्या लक्षण आहेत महाराज. त्यांचेही आभार मानतो. त्यांच्या कुटुंबातील सगळे सोयरे नाते होते. बाबा विना छान आहे आणि तब्येतही छान आहे. हो, सर्वांचे आभार मानतो. घरी गेल्यानंतर ज्या माऊलींचा परवा समाधी सोहळ्याचा कार्यक्रम होईल त्या माऊलीला घरी आठवा, तरी वारीचं पुण्य सापडेल. एकच काम करा, विश्वाची माय जरी आळंदीत असली तिचे आपण लेकरं आहेत. अरे आपल्या पायाला काटा मुडला की डोक्याला वेदना होतात. मग आपल्या लेकराने इथं नाव घेतलं तर आळंदीत करणार नाही का? इथं नाव घ्या, पण घेताना कसं घ्या? ज्ञानेश्वर बोली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर